आपण ठरवलं होतं की 8 जूनला आंतरवालीत आमरण उपोषण करायचं, परंतु आपलं आमरण उपोषण करण्यासाठी काय मन लागत नाहीये तिथं त्या गावात, म्हणजे आंतरवालीमध्ये. कारण पण असं आहे की गाव चांगलं आहे, त्यांच्या गावाला आपल्यामुळं अडचण येते असं जर त्यांचं म्हणणं असेल तर गाव अडचणीत येऊ नये, गावचे लोक अडचणीत येऊ नये ही आपली भावना आहे. त्याच्यामुळं आपलं तिथं आता आमरण उपोषण करायला मन लागत नाही. त्यामुळं आपण आंदोलन 8 जूनला कुठं करायचं, काय करायचं हे ठिकाण समाजाला विचारून पुन्हा ठरवून तुम्हाला सांगेल अशी माझी आत्ताची भावना आहे. या वेळेला मी ज्यासाठी असं सांगतोय, ज्यासाठी हा व्हिडिओ बनतोय, त्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतोय की ते गाव अडचणीत यायला नको. कारण काय असतं, एखाद्या वेळेस जर आता समाजाचं काम होऊ द्यायचं नाही असं जर एखाद्याने ठरवलं आणि षडयंत्र जर रचलेलं असलं, दिसतंय ते सरळ सरळ रचलेलं जर असलं की स्वतःचीच गाडी स्वतःच फोडून घ्यायची, काही करायचं असं जर काही अंदाज असतो, मग तो गावावर ढकलायचं. मग पुन्हा षडयंत्र सरकारने रचलेलं आहे, सरकारने पुन्हा यायचं, त्या गावाला हाणायचं, पुन्हा गाव अडचणीत आणायचं. किंवा ते गाव अडचणीत कसंही हा जर डोक्यात उद्देश ठेवून एखाद्याच्या माणसाचं जर म्हणणं असलं तर त्या उद्देशानुसार तो वागत असतो. जर कोणी बी असू द्या, त्याच्या मनात जर उद्देश भांडणं करायचा असला तर तो मुगम कोणाला बोलतो, भेटतो, रामराम करतो, काय चाललं विचारतो, असली भाषा वापरतो, कोणाच्या मुद्दाम घरी जाणार, गावात फिरणार. त्याचा उद्देश असा असतो, मग अंदाजा तेव्हाच लक्षात येतो. कारण आपण महाराष्ट्रभर काम करतो तेव्हाच उद्देश लक्षात येतो. मला कुणीतरी बोलावं, मला कुणी शिव्या द्याव्यात, मला कुणी गावाच्या बाहेर जा म्हणावं, अशा उद्देशानं तो समोरचा माणूस करीत असतो. नसता ज्याला हे करायचंच नाही, काही घडून आणायचं नाही, तो माणूस असं करत नाही, गप घरी राहतो स्वतःच. पण जो गल्लोगल्ली हिंडतो, काही असे उद्देश असतो मग त्या पाठीमागचा, मला कोणतरी बोललं पाहिजे, किंवा गाड्या लावून आणायच्या स्वतःच्या मुद्दाम, ती कुणीतरी फोडली म्हणायचं किंवा स्वतःच फोडायचं, असा उद्देश काहीतरी करायचा. मग पुन्हा सरकारनं डाव ठरलेला असतो, तो तुला काही धक्का लागला की आम्ही आहेत, मग ते जास्त छाती फुगून चालत असतो लोकांपुढं. मग ते लोकांना असं वाटत असतं कदाचित आईला आपलं आंदोलन आहे तरी हा एवढं करतो, छाती फुगून चालतो, गाड्या घेऊन गावात हिंडतो. मग त्याला तीच उद्देश घडून आणायचा असता, मुद्दाम बोलायचं, मुद्दाम काहीतरी काडी करायची. कारण सरकारने त्याला सांगितलेलं असतं आम्ही आहेत तुझ्या मागं, तो फेर मुद्दाम हे कर, म्हणजे हे गाव अडचणीत आणायचं काम म्हणतात. मग ते ढकलेणार आमच्यावर, किंवा गावकरी मागे. आता गावकऱ्यांची इच्छा आहे, प्रामाणिकपणाने सांगतो, हे सगळे गावकऱ्यांची इच्छा आहे की आंदोलन इथंच करायचं, आंदोलन दुसरीकडे करायचं नाही. कारण ही पवित्र भूमी आहे, ही मराठा समाजासाठी लढली. हे त्यांचंही म्हणणं बरोबर आहे, माझंही म्हणणं बरोबर आहे की ही पवित्र भूमी आहे, ही मराठ्यांसाठी लढती, ही मोठी गाव लढलंय. पण जर आता एखाद्याने गाव अडचणीत आणणं ठरलं, मग ते थोडे असते बोटानं मोजा येते, 4-5 हजार लोकसंख्या आहे गावाची, बाकी एकीकडून असेल गाव. पण जर 4-5 जणांनी ठरवलं की असंच घडून आणायचं, सरकार आपल्या पाठीशी, तर ते होऊ शकतं, गाव पुन्हा अडचणीत येऊ शकतं. मला गाव अडचणीत आणायचं नाही, आंतरवाली गाव हे मला अडचणीत आणायचं नाही. आणि त्यांचं जे काय म्हणणं आहे हे जातीय सलोखा, गावात बोलत नाही कोणी, आमकं नाही कोणी, तमकं नाही कोणी, ते राहिला नाही कोणी कोणाला. तुमचं गाव तुम्ही गुन्हे गोविंदाने नांदा, तुम्ही सुखात राहा, तुमचं गाव अडचणीत येऊ नये ही माझी इच्छा नाहीये. तुम्ही तुमचं गाव प्रेमानं राहा, माझ्यामुळे तुमच्या गावाला अडचणीत यायचं काम नको, म्हणून माझीच अशी इच्छा झाली. आता त्यांचा खूप हट्ट होता, आता हे सगळेजण आहेत, पण माझीच इच्छा आहे की नको, आपण त्या गावात नाही केलेलं बरं.